गोबी 65 बनवलं होतं. गॅलरीमध्ये हा व्हिडिओ पडून होता. तर बनवून तर खूप दिवस झालं, पण मला व्हिडिओ काय शेअरच करणं झालं नाही. त्यामुळे म्हटलं आज शेअर करून टाकावं. तर इथं गोबी, फुलगोबी ना आपल्याला अशी ह्या पद्धतीने कट करून घ्यायची आहे मोठी-मोठी. त्यानंतर गरम पाणी ठेवायचं, त्याला उकळी आल्यावर त्याच्यात मीठ टाकून आपल्याला एकाच उकळीमध्ये ही गोबी शिजून घ्यायची. एक उकळी आलं की बंद करायचं आणि ही गोबी आपल्याला निसरून पाणी काढून घ्यायची बाहेर. त्यानंतर ना 2-3 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकलं आणि ह्याला कोटिंग केलं असं ह्या पद्धतीने आणि हे कोरडं व्हायला बाजूला ठेवून टाकायचं. तोवर ना आता आपल्याला इथं ह्या गोबीचा मसाला बनवायचा आहे. त्यासाठी ना 1 वाटी मैदा घेतला, 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलं, त्यानंतर गरम मसाला, लाल तिखट, थोडंसं कलर घेतलं आणि लसण अद्रकची पेस्ट घेतली. ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड सुद्धा टाकली, चवीपुरतं मीठ टाकलं, मस्त असं ह्याचं पेस्ट तयार करून घेतलं बघा. एकदम छान असं आपल्याला हलवून घ्यायचं, त्याच्यामध्ये गुटे राहिले नाही पाहिजे. त्यानंतर ना ही गोबी आपल्याला त्याच्यामध्ये टाकून असं मिक्स करून घ्यायचे आहे. जसं आपण कांदा भाजी करतो ना तशीच आहे प्रोसेस, पण थोडंसं वेगळं आहे. तर इथे या पद्धतीने आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर तेल गरम व्हायला ठेवायचं. तेल असं कडकडीत गरम झालं पाहिजे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला हे सगळे गोबी एक एक करून असे सोडून द्यायचे आणि मस्त असं कुरकुर होईपर्यंत तळून घ्यायचं आणि कच्चं कच्चं तळायचं नाही, मस्त असं थोडा वेळ जास्त वेळ तळायचं, म्हणजे हे भजी खूपच भारी लागतात बरं काय. आता आम्ही तर याला गोबीची भजीच म्हणतो. आता याचं नाव आहे गोबी 65, पण कलर टाकल्यामुळे हा असं दिसत आहे आणि एवढं भारी झालं होतं ना, चवीला खूपच भारी झालं होतं. याच्यासोबत मिरची नाही तर मजाच येणार नाही, म्हणून मी इथं मस्त अशी मिरच्या सुद्धा तळून घेतल्या. तर कशी वाटली व्हिडिओ, आवडली का तुम्हाला रेसिपी, नक्की सांगा. आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक सुद्धा करा.